मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण असळज येथे असलेल्या एक पाषाणी मंदिर बघायला जाणार आहोत. त्यालाच रामलिंग असं म्हणतात. तिथे आपण आज जाणार आहोत. चला जाऊया. तर मित्रांनो, आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील असळज या ठिकाणी आपण जाणार आहोत. कोल्हापूरपासून 48 किलोमीटरवर असळज हे गाव आहे. तिथून डावीकडे वळालो की पळसंबे या गावाला आपण जातो. तर पळसंबेपासून 1 ते 1.5 किलोमीटरवर रामलिंग हे क्षेत्र आहे. तिथे आपण आज जाणार आहोत. मित्रांनो, कळे, साळवण ही गावं सोडली की आपल्याला शेनवडे हे गाव लागतं. तिथं हे एक शेवरीचं झाड आहे, ज्या झाडाला भारतातील हे असं झाड आहे की तिथे एकाच झाडाला 2 ते 3 कलरची फुले लागतात. असं हे शेवरीचं झाड आहे मित्रांनो. तिथे मित्रांनो सयाजी शिंदे साहेब पण येऊन गेलेले आहेत. त्यांची पण आपण व्हिडिओ आपण केलेला होता, तो पण आपण आता पुढे लावणार आहोत. हे बघा, ते हेच आहे मित्रांनो झाड. या झाडाला 2 ते 3 कलरची फुले लागतात. ते आपण आता सयाजी शिंदे साहेबांच्या व्हिडिओमधून ऐकणारच आहोत. पुढे बघूया. प्रसिद्ध झाड आहे. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यावरती 50 प्रकारचे पक्षी येतात आणि प्रचंड फुलं येतात त्याला, आणि ह्या सगळ्या पाकळ्या आहेत. पण आज ह्याच्यासाठी आपण भेटलेलो आहोत इथं. ह्या रस्त्यावरती भारतातलं एकमेव झाड आहे की ज्याला पिवळं फुलसुद्धा येतं. काटेसावरला फक्त असे गुलाबी रंगाची फुलं येतात, पण एक पिवळं फुल आहे. ह्याच्या पाकळ्या खाल्ल्या जातात. ह्यात पाणी साठतं, हे पाणी खातात. ह्याच्या खाली आलेले ससा, मांजर, मानेर हे सगळे पडलेले पाकळ्या खात असतात. तर इतकं उपयोगाचं झाड आहे. हे झाड रस्त्यावर कुठे जायला नको आहे. त्याच्यासाठी आपल्याला शासनाला, NH हायवे, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या लोकांना आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सुद्धा हे मला सांगायचं आहे की हे झाड अशाही परिस्थितीत वाचलंच पाहिजे. कारण भारतातलं हे एकमेव झाड आहे. आणि हे पिवळं फुल बघले, हे सुद्धा पक्ष्यांनी खाल्लेलं आहे. आता वरती आनंदाने महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल ग्रीन पिजन हे आत्ता वरती बसलेलं आहे. त्यानंतर ड्रोंगो, कोतवाल आहे, हळद्या आहे, कावळा आहे, ह्याच्यावर बगळा पण येतो. ह्याच्यावरती सगळे प्रकारचे पक्षी येतात आणि त्यांनाही पाकळ्या खायला आवडतात. हे आयुर्वेदिक पण आहे. ह्याच्याबद्दल मला जास्त माहिती सांगण्यापेक्षा हे झाड वाचवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मधुकर बाचुळकर सर हे एक शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी हे शोधून काढलेलं आहे ही झाड कशा परिस्थितीत वाचवायचं आहे. धन्यवाद. या झाडाबद्दल आता लगेच याला आपण एक देवराचं फ्लेक्स लावूया. त्याच्या बाजूला गावातल्या लोकांना विनंती करतो की त्यांनी इथं बाजूला 4 काठ्या लावून याला बांधून तिथं सगळे त्याच्याबद्दलची माहिती द्या आणि हे झाड आपल्याला वाचवायचं आहे. त्यासाठी आज आपण इकडे आलेलो आहोत. धन्यवाद. तर मित्रांनो, आम्ही त्याच वाटेने निघालो होतो आणि तिथे सयाजी शिंदे साहेब पण आले होते. तर म्हटलं त्यांचा पण एक व्हिडिओ करूया. आणि त्याच टायमाला त्यांनी पण त्या झाडाचाच व्हिडिओ घेतला होता, ज्या की झाडाला ॲट अ टाईम 2-3 कलरची फुले लागतात. त्या झाडांचा व्हिडिओ तेही करत होते. मग मी पण तिथं शूट करून घेतलं मित्रांनो. तर हा आहे असा गगनबावडा तालुक्यातला परिसर, हिरवागार असा परिसर. तर अशा ह्या खोकुर्ले, साळवण, शेनवडे झाले की खोकुर्ले लागतं. खोकुर्ले झालं की मित्रांनो असळज हे गाव लागतं. बघू शकता सूर्यफुलं वगैरे कशी लावलेली आहेत. आपण आता असळज या ठिकाणी पोचलेलो आहे बघा. आणि इथे मित्रांनो असळज मार्केटच्या अलीकडेच असे हे बोर्ड लावलेले आहेत, जिथे आपण आज जाणार आहोत रामलिंगाकडे. ते या बोर्डकडनं आपण आता इथून डावीकडे वळणार आहोत. तर डावीकडे वळालो की कच्चा रस्ता थोडा आहे, पण कच्चा जरी रस्ता असला तरी त्रासदायक अजिबात नाही आहे. कारण बाजूचं वातावरणच इतकं छान आहे, हिरवंगार आहे की त्या वातावरणातनं आपल्याला जाताना त्रास जाणवतच नाही. बघू शकता ही अशी बाजूने नदी वाहते. नदीच्या पुलावरनं आपण जातोय. म्हशी, गाई, गुरं असे सगळे चरताना वगैरे दिसतात. हिरवागार परिसर आहे, थंडगार वातावरण आहे. इकडेच बाजूला मित्रांनो कुणीतरी फार्म हाऊस पण केलेलं होतं. खूप छान असं फार्म हाऊस केलेलं मित्रांनो. तर असं ते फार्म हाऊस आम्ही बघत पुढे गेलो. तर मित्रांनो आता पुढे आपल्याला पळसंबे हे गाव लागेल. पळसंबे गावातनं आपण बाहेर पडायचं. म्हणजेच पळसंबे गावातून 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर रामलिंग हे क्षेत्र आहे. तिथे आपण आता जाणार आहोत. तर बघू शकताय मित्रांनो शेती वाती कशी केलेली आहे. परत हे वैरण,
होळ्या रचलेल्या आहेत पिंजराच्या, म्हणजे भाताच्या पिंजराच्या. आणि गहू येऊ नयेत म्हणून त्यांनी चिंध्या वगैरे बांधलेल्या आहेत गव्हांसाठी, संरक्षणासाठी. तर असं करत करत आपण आता पळसंबे गावात पोचलेलो आहे. पळसंबे गावातनं आपण आता बाहेर पडलो की बघू शकता मित्रांनो, आपण रामलिंगाच्या वाटेने निघालो. तर मित्रांनो, असळजपासून अगदी जवळच रामलिंगाची ही एक पाशाणी मंदिर आहेत मित्रांनो. तिथं गेल्यावर आपण बघणारच आहोत. रामलिंगाच्या डोंगरावरून वाहत येणाऱ्या ओढ्यांमध्ये एकाच खडकात कोरून काढलेली 3 मंदिरं दिसतात मित्रांनो. त्याला मित्रांनो ध्यान मंदिर, यज्ञ मंदिर व उपासना मंदिर अशी ही 3 मंदिरं असावीत असं तज्ज्ञांचं मत आहे. सुरुवातीचं जे थोडंसं कललेलं मंदिर आहे ते मंदिर शक्यतो उपासना मंदिर असेल. त्यामागे एक मंदिर आहे थोड्याशा अंतरावर, ते थोडं खुलं आहे, ते यज्ञ मंदिर असावं. कारण मित्रांनो, यज्ञाचा जो धूर असतो तो बाहेर जाण्यासाठी ते तसं केलेलं असावं. आणि तिथूनच थोडंसं पुढे गेलो की मित्रांनो तिथे आपल्याला ध्यान मंदिर दिसतं, म्हणजे असं असेल असं वाटतंय. कारण मित्रांनो त्याला पुढे छोटीशी ओसरी आहे आणि आतमध्ये बसण्यासाठी, ध्यानाला बसण्यासाठी एक छोटीशी खोली केलेली आहे. त्यामुळे ते ध्यान मंदिर असावं असं वाटतं. ही मंदिरं मित्रांनो ओढ्याच्या ऐन प्रवाहात खोदल्याने पावसाळ्यात तेथे पोचणे खूप अशक्य असतं. म्हणजे पावसाळ्यात तिथे पूर्ण पाणी असतं मित्रांनो. यापैकी एकाही मंदिरात मूर्ती नाही आहे मित्रांनो. हे रामलिंग क्षेत्र आहे. इथं तुम्ही नक्की येऊन भेट द्या. खूप शांत असं आहे. हिरवागार मांडव घातलेला आहे झाडांनी. आणि अगदी भर उन्हाळ्यात जरी आलो इथे तरीही इथला गारवा अजिबात कमी होत नाही. अशी ही मोठमोठाली दगडे आहेत. बघू शकता किती मोठमोठाली दगडे आहेत. म्हणून याला मित्रांनो एक पाशाणी मंदिर असं म्हणलं जातं. कारण एका दगडात हे कोरलेलं मंदिर आहे. आणि तिथूनच मित्रांनो थोडंसं आपण आत गेलो की अशी छोटी छोटी मंदिरं कोरलेली आहेत. आणि ह्या आत अशा भव्य अशा मोठमोठ्याल्या दगडामध्ये एक लक्ष जातं इकडं उजवीकडे. इथे मित्रांनो ईश्वरपिंड आहे, म्हणजे शंकराची पिंड आहे. आणि इथे पावसाळ्याच्या 1-2 महिन्यानंतर आलो की अगदी शंकराच्या पिंडीवरच नैसर्गिक अभिषेक होतोय की काय असं पाणी पडत असतं. अशा ह्या सुंदर अशा मंदिराला, शांत ठिकाणी तुम्ही नक्की या, नक्की भेट द्या. इथे अशी छोटी छोटी एकाच दगडामध्ये कोरलेली मंदिर आहेत. आणि बाहेर आलो की मित्रांनो एक गणपती मंदिर देखील आहे. बघू शकता किती मोठमोठी दगडे आहेत. हे बघा, त्या एका मंदिरालाच बाजूला मित्रांनो छोटंसं एक मंदिर असं काढलेलं देखील आहे मित्रांनो. आणि हे इकडं जे बाजूला मंदिर आहे हे पण आयताकृती मंदिर आहे, जांभ्या दगडामध्ये, म्हणजे चिऱ्याच्या दगडामध्ये हे मंदिर आहे. इथे गणपतीची मूर्ती देखील आहे बघा मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण इथे रामलिंगाजवळ आलो आहे. आणि इथे पांडवकालीन अशी गणेश मूर्ती आहे बघा. गणपती बाप्पांचं देऊळ आहे इथं बारका असं, बघू शकताय, चिऱ्याच्या दगडामधलं. आणि इकडे सगळं पूर्ण असं पाणी असतं पहिलं. ह्या मंदिरात पण सगळं पाणी भरलेलं असतं पावसाळ्यात. आता उन्हाळा असल्यामुळं पाणी नाही आहे. तर मित्रांनो, अशीच नवीन नवीन स्थळं पाहण्यासाठी, पर्यटन स्थळं, देवस्थाने पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.